पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीच्या छातीत बुक्के मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पतीला अटक केली आहे। पुण्यातील कात्रज भागात हा सगळा विचित्र प्रकार घडला आहे। जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या छातीत बुक्के मारून तिची हत्या केली। हा सगळा प्रकार घडला तेव्हा आरोपी पतीने मद्यपान केलेले होते। क्षुल्लक कारणावरून राग अनावर झाल्याने माथे फिरूने पत्नीची हत्या केली। या घटनेमुळे कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे। माधुरी कांबळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर तानाजी कांबळे असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे। तानाजी कांबळेवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी माधुरीचा मुलगा पियुष कांबळे याने पोलिसात फिर्याद दिली होती। पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी तानाजी कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे।